हॅलो डिअर फ्रेंड्स. सो हायगन्स थेरी आज आपण बघणार आहोत. वेव्ह ऑप्टिक्समध्ये किंवा वेव्ह नेचर आपण लास्ट टाइम बघितलं होतं आपल्या लाईटचं. सो लाईट इज ॲक्ट ॲज अ बिहेव ॲज अवर वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल्स. जेव्हा लाईट वेव्ह च्या सारखी बिहेव करते, ओके, सो त्यावेळेला हायगन्सने ही थेरी क्रिएट केली की किंवा त्याने हे एक्सप्लेनेशन दिलं आहे की लाईट इज ट्रॅव्हलिंग ॲज अ वेव्ह ऑर ॲक्ट ॲज अ वेव्ह ऑर बिहेव ॲज अ वेव्ह. ओके, सो कोणते कोणते सोर्सेस असतात लाईटचे आपल्याला माहिती आहेत. डे टू डे लाईफमध्ये आपण खूप सारे सोर्स लाईटचे बघतो. जसे बल्ब झाले, सन झाला, मून झाला, ओके, त्याच्यानंतर ट्यूबलाईट्स, त्याच्यानंतर आपले टी व्ही, ओके, टी व्ही सेट्स, मोबाईल सेट्स, हे सगळे सोर्सेस आपल्याला दिसतात लाईटचे. ओके, सो पण हे सोर्सेस प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन टाईपमध्ये डिवाइड केलेत. व्हॉट आर प्रायमरी? प्रायमरी सोर्सेस कोणते आणि सेकंडरी सोर्सेस कोणते? तर प्रायमरी सोर्सेस म्हणजे जे सोर्स ही लाईट स्वतःच्या स्वतः क्रिएट करतात. ओके, सो लाईट क्रिएट बाय देमसेल्स, ओके, बाय देमसेल्स. सो कोणते कोणते लाईट्स असू शकतात क्रिएट करण्याच्या प्रोसेस, कोणत्या कोणत्या असू शकतात? तर आपण बघितलं की हाय टेम्परेचर्स म्हणजेच सन आहे. सनमध्ये टेम्परेचर्सचं हाय टेम्परेचर असतं सनच्या सरफेसला किंवा एंटायर सनमध्ये. त्याच्यामुळे तो काय प्रायमरी सोर्स आहे. ठीक आहे, किंवा फायर असेल, ओके, तो फायर पण काय प्रायमरी सोर्स आहे, तिथून पण लाईट एमिट येतोय. सो दॅट आर प्रायमरी सोर्स. सो हाय टेम्परेचर्स जिथे असतं एखाद्या लाईटचं, एखाद्या पार्टिकलचं, ओके, किंवा कोणत्याही एखाद्या सबस्टन्सचं हाय टेम्परेचर असेल तर तिथे तो जो सोर्स असतो लाईटचा तो काय असतो? प्रायमरी सोर्स. ओके, एक्झाम्पल लाईक सन, फायर, देन एखादा पार्टिकल असेल तो खूप जास्त हीट केला आपण, ओके, सो तो पण काय असेल? प्रायमरी सोर्स असेल. ओके, हीटेड पार्टिकल्स किंवा एखादा सबस्टन्स, ओके, तर ते काय असतील? तुमचे प्रायमरी सोर्स असतील. किंवा इफेक्ट ऑफ सेकंड टाईपचे प्रायमरी सोर्सेस आहेत इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे सोर्सेस जनरेट कधी होतात? जेव्हा आपण बघितलं टी व्ही सेट्स बघितलं, तिथे इलेक्ट्रिक करंट देतोय आपण, करंट सप्लाय करतोय किंवा व्होल्टेज सप्लाय करतोय आणि तो करंट पास झाल्यामुळे तिथे काय होते तर फोटॉन्स जनरेट होतात किंवा लाईट जनरेट होते. सो टी व्ही सेट्स, आवर सेल फोन्स, मोबाईल्स, देन बल्ब्स, ओके, ट्यूबलाइट्स, हे जे सोर्सेस आपण डे टू डे लाईफमध्ये बघतोय ते काय तर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्यामुळे लाईट जनरेट होते. ओके, सो हे पण काय प्रायमरी सोर्सेस आहेत. पण तिथे काय होते, ही जी लाईट आहे ती क्रिएट होते ना. सो इलेक्ट्रिक करंटमुळे तिथे लाईट क्रिएट होते, देन टेम्परेचरमुळे तिथे लाईट क्रिएट होते, जनरेट होते. ओके, देन केमिकल रिॲक्शन किंवा तुमचे न्यूक्लिअर रिॲक्शन्स असतील, ओके, जर कंबशन असेल किंवा न्यूक्लिअर, आपल्याला माहिती आहे न्यूक्लिअर रिॲक्शनमुळे लाईट जनरेट केली जाते. वेगवेगळ्या प्लॅन्टेस्ट आहेत त्याच्यासाठी की जिथे न्यूक्लिअर एनर्जी वापरून काय करतात लाईट जनरेट केली जाते. सो हे तिघं काय आहेत तर प्रायमरी सोर्सेस आहेत जिथे लाईट जनरेट होते बाय देमसेल्व्स ओनली. ओके, पण सेकंडरी सोर्स म्हणजे काय तर सेकंडरी सोर्स स्वतः लाईट जनरेट करत नाही. तर हे जे प्रायमरी सोर्सेस आहेत त्यांच्याकडून लाईट जी येते, एखाद्या पार्टिकलवरती लाईट जर फॉल झाली, ओके, इन्सिडेंट झाली, तर ती काय होते रिफ्लेक्ट होते आणि त्याच्यानंतर ती आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲनिमल्स म्हणा किंवा मून इज द व्हेरी गुड एक्झाम्पल. जो आपल्याला माहिती आहे मूनवर काय होते सनची लाईट फॉल होते आणि ती रिफ्लेक्ट होऊन आपल्याला दिसते. सो आपल्याला कधी कधी वाटतं की मून लाईट आपण म्हणतो, पण ती मूनची लाईट नसून ती कसली असते? सनची असते, राईट आहे. किंवा आता हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत, ॲनिमल असतील, ट्रीज असतील, हे सगळे कशामुळे दिसतात तर सनची लाईट किंवा दुसरे कोणते जर नाईट असेल तर आपण बल्ब लावतोय, ओके, किंवा ट्यूबलाइट्स लावतोय, तर त्याच्यामुळे
ती लाईट त्या ऑब्जेक्टवर फॉल होऊन, ॲनिमल्सवर, आपले ह्युमन बिंग्स असतील त्यांच्यावर फॉल होऊन ते आपल्याला मग दिसतात. म्हणजे ती लाईट फॉल होऊन पुन्हा रिफ्लेक्ट होते. ओके, सो असे जे ऑब्जेक्ट्स असतील, जी लाईट काय करतात, रिफ्लेक्ट करतात. रिफ्लेक्ट करून, येस, रिफ्लेक्टेड लाईट, आणि मग ते ऑब्जेक्ट दिसतात. आणि ते ते पण ॲज अ सोर्स म्हणून काम करतात लाईटचे, बट दे आर सेकंडरी सोर्स, नॉट प्रायमरी सोर्स. ओके, सो प्रायमरी सोर्स अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. आता हे हायगन्स थेअरीसाठी आपल्याला गरजेचे, की हायगन्स थेअरी कशी कशी डेव्हलप होत गेली, प्रायमरी सोर्स, सेकंडरी सोर्स, त्याच्यासाठी आपल्याला गरजेचे. ओके, देन नेक्स्ट टॉपिक आहे वेव्ह फ्रंट. व्हॉट इज वेव्ह फ्रंट? तर एक समजा एक पॉट आहे. ओके, सो किंवा एक येस, एक पॉट आहे, आपण त्याचं सर्क्युलर असा शेपचं पॉट, किंवा त्याच्या आतमध्ये पाणी आहे. ओके, सो पाणी असलं की एकदम त्याच्या सेंटरला आपण जर एखादा स्टोन पुट केला एकदम सेंटरला, तर काय आपल्याला माहिती आहे, वेव्ह जनरेट होते त्या, किंवा लेअर जनरेट होतात पाण्यामध्ये. सो वेव्ह, आता हा सेंटर आहे, तिथे आपण ओ म्हणूया त्या सेंटरला. ओके, सो इथून काय होतील, वेव्ह पास होत आहेत पुढे. सगळ्या बाजूने अशा वेव्ह पास होतील. सो आपण काय कन्सिडर करतोय, जस्ट सरफेस कन्सिडर करतोय, अप्पर सरफेस कन्सिडर करतोय. आतल्या पाण्याचं किंवा आतमध्ये तिचं काय चाललंय ते आपण सध्या बाजूला ठेवतोय. जस्ट वरचा सरफेस आपण कन्सिडर करतोय, तर सर्क्युलर शेपचं आहे. ओके, सो काय होतंय, इथून ही वेव्ह जनरेट झाली. समजा आता या सगळ्या वेव्हचं स्पीड सेम असणार आहे. वेलॉसिटी, नॉट वेलॉसिटी, स्पीड म्हणूया आपण, स्पीड सेम असणार आहे. ओके, मीडियम तर सेम आहे ती वेव्ह पास होण्यासाठी. सो मीडियम इज सेम, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तिथे सेम असणार आहे. ओके, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज सेम, देन स्पीड इज सेम. आता सेम इंटरवल ऑफ टाईममध्ये, आता हा जर रे तो कुठल्या पॉईंटपर्यंत, समजा ह्या पॉईंटपर्यंत पोहोचला. ओके, हा रे पुन्हा ह्या पॉईंटवर पोहोचेल, हा रे या पॉईंटवर पोहोचेल, हा रे इथे पोहोचेल, हा रे इथे पोहोचेल. ओके, सो किती टाइम पास झालाय, टी एवढा इथे पण. सो सेम टाइम इंटरवल. ओके, सो काय होतंय, ही रे काय होते, पुढे जाते. येस, सो त्याच्यामुळे जर आता हे पॉइंट्स आहेत ना सगळे, आपण जर असे जॉईंट केले तर एक असं सर्कल फॉर्म होते. राईट, सर्कल फॉर्म होते. म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं, तर या सर्कलची रेडियस असेल तेवढं डिस्टन्स, येस, रेडियस एवढं डिस्टन्स काय केलं, या सगळ्या रेजनी कव्हर केलं. ठीक आहे, थोडंफार समजतंय. सो सेंटर पॉइंट पासून आर एवढं डिस्टन्स कव्हर केलंय इन टाइम इंटरवल टी. ओके, आणि स्पीड काय, वेलोसिटी सेम, सगळ्यांची वेलोसिटी सेम आहे, स्पीड सेम आहे. सो आर एवढं डिस्टन्स कव्हर केलंय टी टाइमने, सगळ्या वेव्सने, जेवढ्या काही वेव्स इथे आहेत त्या सगळ्या वेव्सने किती डिस्टन्स कव्हर केलंय, तर आर एवढं. म्हणजे इथे काय होतंय, सर्कल फॉर्म होतंय. येस, सो व्हॉट इज वेव्ह फ्रंट? आता हा जो सर्कल फॉर्म झालाय ती म्हणजे वेव्ह फ्रंट. ओके, म्हणजे समजा लाईट आपण कन्सिडर केली, तर लाईटचा सोर्स इथे सेंटरला आहे, आणि जेव्हा तो लाईट स्प्रेड करतोय सगळ्या बाजूने, तेव्हा त्याने डिस्टन्स, ती लाईट किती कव्हर करते, आर एवढा डिस्टन्स इन सेम इंटरवल ऑफ टाइम टी. ठीक आहे, सो व्हॉट इज वेव्ह फ्रंट? लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग सेम फेज. आता लाईट इज अ वेव्ह कन्सिडर करतोय. आता या सगळ्या ज्या वेव्ज आहेत त्यांचं फेज पण काय पाहिजे, सेम पाहिजे, इन फेज पाहिजेत त्या. ओके, म्हणजे त्यांची, आता आपल्याला माहिती आहे वेव्ह पास होते. ओके, सो ही तिची फेज आहे, एक फर्स्ट फेज. येस, ही त्याची निगेटिव्ह फेज आहे, किंवा आपण निगेटिव्ह, समजा ही फर्स्ट फेज, ही सेकंड फेज. आता ही निगेटिव्ह फर्स्ट फेज आणि ही निगेटिव्ह सेकंड फेज असं आपण म्हणूया. सो जी सेकंड वेव्ह असेल ती पण काय असेल, सेम डिस्टन्स इथूनच ट्रॅव्हल करेल अशीच. ओके, थर्ड असेल ती पण सेम असेल, आणि डिस्टन्स किती कव्हर करते,
आर एवढंच डिस्टन्स कव्हर करते, स्पीड पण सेम आहे. ठीक आहे. सो इन टाइम इंटरवल समजा आपला हा टी आहे, तर टी टाइम पर्यंत सगळ्या वेव्स तुमच्या काय पाहिजे तर सेम डिस्टन्स आर एवढं कव्हर केलेलं पाहिजे. ओके. सो द लोकस ऑफ ऑल, आता हे सगळे जे पॉइंट्स आहेत त्यांचं लोकस इथे काय मिळतं आपल्याला, सर्कल मिळतोय. ओके. सो लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग सेम फेज ॲट द गिवन इन्स्टंट ऑफ टाइम, किती आहे टी घेतला, इज कॉल्ड अ वेव्ह फ्रंट. आता ही जी क्रिएट झाली, हा जो सर्कल मिळाला ती काय वेव्ह फ्रंट आहे. आता सेम समजा T2 टाइम आहे. ओके. सो T2 टाइमला ह्या वेव्स पुढे सरकणार आहेत, ही वेव्ह इथे पुढे सरकणार आहे, ही पण वेव्ह पुढे सरकणार आहे. जर सेम स्पीड असेल तर सेम फेजमध्ये सेम डिस्टन्स कव्हर करतील आणि पुढे आपल्याला ही असं सर्क्युलर लोकस मिळेल. ओके. हे जर सगळे पॉइंट्स आपण जॉईन केले तर असा एक लोकस मिळेल, तो सर्क्युलर शेपचा असेल. ओके. सो त्या सर्क्युलर शेपला काय म्हणणार होतं आपण, वेव्ह फ्रंट. सो वेव्ह फ्रंट काय म्हणतोय आपण, सेकंड म्हणजे त्याला आपण सेकंडरी सोर्स पण म्हणू शकतो, ते आपण पुढे बघणार सेकंडरी टर्शरी सोर्स काय असतील ते. सो फर्स्ट ऑफ ऑल फक्त वेव्ह फ्रंट लक्षात घ्या. वेव्ह फ्रंट कुठून, तर सेंटर पासून सेम डिस्टन्स कव्हर केलंय. ओके. सगळ्या वेव्हजने आणि सेम इंटरवल ऑफ टाइम मध्ये, आणि ते जर पॉइंट्स आपण त्याचं लोकस फाइंड केला तर ते काय असतील, तिला आपण वेव्ह फ्रंट म्हणणार आहोत. ओके. आता ह्या वेव्ह फ्रंटचे स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट असे दोन टाइप्स आहेत. आता हे आपण जस्ट वॉटरचा सरफेस घेतला जिथे मध्ये आपण स्टोन पुट केलं आणि त्याच्यापासून आपल्या वेव्स फ्रंट फॉर्म झाल्यात इन सेम इंटरवल टाइममध्ये. जर आपण बाकीचे कोणते सोर्सेस घेतले, समजा साऊंड घेतलं किंवा लाईट घेतलं, लाईटचा बल्ब घ्या तुम्ही. ओके. सो ती जी लाईट स्प्रेड होते किंवा तुमचा जो साऊंड स्प्रेड होतोय तो असं सर्क्युलर पाथमध्ये, म्हणजे सर्कल असं जस्ट आपल्याला 2 डायमेन्शनल नाही तर तिन्ही बाजूने 3 डायमेन्शनली तो स्पेसमध्ये काय होईल, इक्वली स्प्रेड होईल. राईट. म्हणजे आता इथे सोर्स आहे तो सगळ्या बाजूने इक्वली स्प्रेड होईल. आता इथे आपल्याला हा प्लेन आहे. ओके. बोर्ड इज प्लेन, त्याच्यामुळे आपल्याला सर्क्युलर शेप दिसतोय, बट जस्ट 3 डायमेन्शनल असं कन्सिडर करा की तिन्ही साईडला तुमचा एक्स वाय आणि झेड तिन्ही साईडला काय होते, लाईट इक्वली स्प्रेड होते. आणि तेव्हा जर आपण एक लोकस पॉइंट किंवा लोकस फाइंड केला इन सेम इंटरवल ऑफ टाइम टी मध्ये, तर आपल्याला काय मिळेल, स्पेरिकल शेप मिळेल. ओके. सो जस्ट कन्सिडर करा एक बल्ब आहे मध्ये आणि त्याची लाईट काय तिन्ही साईडला म्हणजे पूर्ण स्पेसमध्ये स्प्रेड होते ना. सो एका सेम डिस्टन्स पर्यंत तुम्ही जर असा स्पियर ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय दिसेल, स्पेरिकल शेपमध्ये सेम तुमची लाईट स्प्रेड झालेली दिसेल. ओके. सो स्पेरिकल वेव्ह फ्रंट कशा फॉर्म होतील, एक सेंटर ओ आहे, त्याच्यानंतर एका इंटरवल ऑफ टाइम मध्ये तुम्हाला असं स्पियर मिळेल. ओके. सेकंड इंटरवल टाइम मध्ये अजून एक स्पियर मिळेल. सो हे रेज काय होते, आता आपण लाईटचा विचार करतोय तर लाईट काय होते, ट्रॅव्हल होते स्ट्रेट लाईन मध्ये, आपल्याला माहिती आहे. सो स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते म्हणून आपण त्याला रेज आपण असे दाखवले. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट वेव्ह फ्रंट, दिस इज युअर सेकंड वेव्ह फ्रंट. हे काय स्पेरिकल वेव्ह फ्रंट. ठीक आहे. सो आय थिंक जस्ट तुम्हाला लक्षात आलं असेल. इथे जवळ अजून एखादा आपण लोकस घेतला तर अजून एक स्पियर आपल्याला मिळेल, तो पण असेल फर्स्ट वेव्ह फ्रंट, सेकंड वेव्ह फ्रंट, थर्ड वेव्ह फ्रंट, अशा वेव्ह फ्रंट आपल्याला मिळत जातील आणि त्या काय असेल, स्पेरिकल शेपच्या असतील. ओके. देन व्हॉट इज प्लेन वेव्ह फ्रंट. आता ही जी हे जे स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे, आपण अजून डिस्टन्स पुढे पुढे गेलो. येस. सो बघा हा स्पियर असं वाढत वाढत जाईल ना. येस. ही जी रेडियस आहे त्या स्पियरची ती वाढत वाढत जाईल, इन्क्रीज होईल. सो एकदम जर आपण डिस्टन्स वाढत गेलो तर पुढे पुढे असं हे स्पेरिकल शेप असे मोठे मोठे होत जातील, मोठे मोठे सर्कल्स स्पियर्स आपल्याला मिळत जातील. सो ॲट द एंड तुमचे हे जे वेव्ह फ्रंट्स आहेत ते अशा एकमेकांना पॅरलल होत जातील. येस. आता हे जे रेज आहेत ते काय असतील, या वेव्ह फ्रंटला नेहमी परपेंडिक्युलर असतील. ओके. हे नेहमी काय असतील, म्हणजे आता इथे सर्क्युलर पाथ आहे तर इथे आपल्याला काय करायला लागेल, टँजंट ड्रॉ करायला लागेल आणि मग ती टँजंट काय असेल, या वेव्ह फ्रंटला किंवा या रेला पाथला परपेंडिक्युलर असेल. सो एकदम जर आपण लांब गेलो लॉंग डिस्टन्सवर तर या वेव्ह फ्रंट अशा काय होतात, पॅरलल होत जातील आणि त्या काय होतील, परपेंडिक्युलर अशा होत जातील तुमच्या रेला. ओके. किंवा पाथला. सो तिथे काय होतंय, ह्या ज्या
हे जे म्हणजे हे जे तुमचे स्पियर ठेवलेले ते स्पियरचं सरफेस ते असे प्लेन सारखे आपल्याला दिसतील. ओके, म्हणून त्यांना आपण प्लेन वेव्हफ्रंट्स म्हणणार. सो प्लेन वेव्हफ्रंट्स म्हणजे आता लॉंग डिस्टन्सवर, ओके, सोर्स पासून एकदम लॉंग डिस्टन्सवर तुमचे हे जे स्पेरिकल शेप्स आहेत ते स्पेरिकल न राहता असे पॅरेलल होत जातात एकमेकांना. येस, पॅरेलल होत जातात. हे आता हे इमॅजिनरी स्पेरिकल शेप्स आहेत. ओके, नॉट आपण स्पियर तिथे ठेवलं, इमॅजिनरी आहे सगळं. सो असे हे प्लेन्स आपल्याला काय मिळतील, पॅरेलल. आता ह्याच्यामधून एखादा रे पास होतोय, समजा हे रेज तुमचे, आणि हे रेज पण काय होतील, एकमेकांना पॅरेलल होत जातील. ओके, ॲट अ लॉंग डिस्टन्स. असं इथून एखादा रे आला, हा रे आला, तर हे पण काय होतात, एकमेकांना पॅरेलल होत जातात. ओके, सो त्याच्यानंतर इथे अजून एक वेव्हफ्रंट ठेवली. आता हे डिस्टन्स काय असेल, सेम असेल. या वेव्हफ्रंटचं डिस्टन्स फ्रॉम द सोर्स आणि या वेव्हफ्रंटचं डिस्टन्स फ्रॉम द सोर्स काय असेल, सेम असेल. किंवा हे जर डिस्टन्स आर असेल, हे डिस्टन्स R1 असेल, तर हे सगळं डिस्टन्स R1 असेल. हे डिस्टन्स R एवढं असेल फ्रॉम द सोर्स. आणि हे काय असेल, प्लेन्स. आणि या ज्या रेज आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. रेज एकमेकांना पॅरेलल असेल, वेव्हफ्रंट एकमेकांना पॅरेलल असेल, बट रे अँड द वेव्हफ्रंट हे एकमेकांना काय असतील, परपेंडिक्युलर असतील. ओके, लाईक दॅट. सो ह्यांना आपण प्लेन वेव्हफ्रंट म्हणू. सो स्पेरिकल वेव्हफ्रंट सोर्सच्या जस्ट जवळ, ओके, एकदम जवळ तुमचे स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल. आणि जसं जसं तुम्ही सोर्सपेक्षा लॉंग डिस्टन्सवर गेले तर तुमचे जे स्पेरिकल वेव्हफ्रंट्स आहेत ते काय होतील, प्लेन वेव्हफ्रंट्समध्ये फॉर्मेशन होईल.